घे बाळा आणि वेळेवर जेवून घे. पूर्ण डबा संपला पाहिजे. पिहू घे डबा. काकू किती प्रेमाने देतीये तुला. नाही आज मी असा फक्त डबा भरलेला आणून दिलाय तुला, पण उद्या ना तुझ्या आवडीचं काहीतरी छान करते आणि डब्यात देते. हा नाही नाही, काही गरज नाही. तुझा काही भरोसा नाही. तू त्यातही काहीतरी मिसळून देशील. पिहू पिहू तू वहिनी सॉरी सॉरी, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तिचं ठीक आहे ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. तिचं मत ही हळूहळू बदलेल ना, तोवर वाट बघेन मी. वहिनी तुमच्या आवडीचे मसाले डोसे केलेत मी. हो हो, तुम्ही बसा, मी आणते. हा गरम गरम आणते. भाजी आहे इकडे यात. या बसा बसा, मी आणते. हा काय रे, कृणाल कुठे राहिला? काय माहिती यार, किती वेळ त्याला वाट बघायला लावणार आहे आज. ए आला बघ. शाळेत नाही येतेस तू? अरे नाही रे, ॲक्च्युली ना माझी तब्येत बरी नाही. पण इथे कशाला बोलवलंय तुम्ही? अरे ह्याचं काहीतरी काम आहे तुझ्याकडे. ती पार्टी हॉटेलमध्ये, पण ती साधीच आहे ना, ड्रिंक्स वगैरे तर नाही येत ना? तू ह्याच्यासाठी याला इथं बोलवलंयस भाई? पण पार्टी जोरात होईल हा. आणि हो प्रथम, घरी काय सांगू नकोस कुठे चाललंय वगैरे, नाही तर तिथे पण येतील, शाळेत घ्यायला येतात तसं. तू नको टेन्शन घेऊ, मी तुला पिकअप आणि ड्रॉप करेल. त्याच चिल यार. अरे नाही, माझी मॉम रागवेन मला. तिने मला स्ट्रिक्टली सांगितलं की असं सगळं करायचं नाही. एक काम कर, तू ह्याच्याऐवजी आहे ना तूच जाऊन घरी बस. मम्माज बॉय. नाहीतर काय, मम्माच बॉय. अरे नाही नाही, मी नाही सांगणार मॉमला. डोंट वरी. ठीक आहे चल, उशीर होतोय, निघूया आपण. बाय रे, काळजी घे. चल. चल बाय. मॅम हे काय अजून कोणी आलं नाही? मी लवकर आले वाटतं. हो अगं बरं झालं पण लवकर आलीस. मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. बोलायचं होतं? काय झालं मॅम? घाबरू नकोस ग, टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये, उलट गुड न्यूजच आहे. काय मॅम? ते त्या दिवशी गौतम प्रधान सर आले होते आपल्याकडे व्हिजिटिंग लेक्चर द्यायला. हां त्यांचं काय? त्यांच्या रेफरन्सने एक जाहिरात आली आहे आणि त्या जाहिरातीसाठी ते तुझा विचार करतायत. काय? हो अनु, ते एक जाहिरात करतायत एडिबल ऑइलची, आणि त्या जाहिरातीत मॉडेल म्हणून तू काम करावंस अशी त्यांची इच्छा आहे. मॅडम मी आणि मॉडेल? मॅम काही काय हो, म्हणजे मी खूप साधी, माझा खूप कॉमन चेहरा आहे मॅडम. अगं अनुप्रिया, खरी ब्युटी तर साधेपणातच असते आणि ते हाऊसवाईफ दाखवणार आहे. तू अगदी परफेक्ट आहेस त्यासाठी. आपलासा वाटेल, सगळ्यांना आवडेल असा चेहरा आहे तुझा. थँक्यू मॅम. पण पण काय, तुला जमणार नाही आहे का अनुप्रिया? मॅम दोन गोष्टी आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे मला मॉडेलिंगचा अनुभव नाही, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे घरचे नाही तयार होणार. माझे मिस्टर मला या सगळ्यासाठी परवानगी देतील असं नाही वाटत मला. काही काय अनुप्रिया, अगं तुझे मिस्टर जर इतके ऑर्थोडॉक्स असते तर त्यांनी तुला RJ क्लासला परवानगी दिलीच नसती. मॅम मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. मी RJचा कोर्स करते हे माझ्या घरच्यांना माहीत नाही. त्यांना असं वाटतंय की मी कुकिंग आणि बेकिंगचा कोर्स करते. म्हणजे माझ्या घरचे खूप ऑर्थोडॉक्स आहेत. मी जर त्यांना सांगितलं असतं की मला RJच्या कोर्सला जायचं आहे तर त्यांनी मला परवानगी दिली नसती. म्हणून नाईलाजाने मला खोटं बोलावं लागलं. खरं सांगू का सोनाली मॅडम, मी तयारच नव्हते, मला यायचं नव्हतं. पण माझी मुलगी आणि माझी एक मैत्रीण आहे, त्यांनी मला भरीस पाडलं. ओ, मला तर वेगळंच वाटलं होतं. पण तरी सुद्धा अनुप्रिया,
मला असं वाटतं तू ही संधी सोडायला नको. अगं लोकांना खूप स्ट्रगल करावा लागतो यासाठी. तुला समोरून विचारतायत, त्यामुळे मला असं वाटतं तू याचा विचार करायला हवा. मुख्य म्हणजे यासाठी ते तुला 5 लाख रुपये देणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं तू ही संधी सोडायला नको. विचार कर, घरच्यांशी बोलून बघ. मॅम, किती म्हणालात तुम्ही? 5 लाख? हो. हे बघ, काही कॉन्टॅक्ट्सची लिस्ट आहे. मला असं वाटतं की ह्या लोकांना आपण कॉन्टॅक्ट करूया. काय हे सगळे कॉन्टॅक्ट नवीनच आहेत. एक काम करूया, हे जे पहिले 3 कॉन्टॅक्ट आहेत ना, हे तू बघ. बाकी सगळ्यांचं काय करायचं मी बघतो. स्ट्रगल करावंच लागणार आहे, पर्याय नाही. रघु, राघव, हा अरे बोलतोय तुझ्याशी, लक्ष कुठे आहे? हे कॉन्टॅक्ट काय? सॉरी सर, काय करायचं, कुणाला कॉल करायचं? काय झालं? कसलं टेन्शन आलंय का तुला? सर या कॉन्ट्रॅक्टच्या आशेवर होतं. वाटलं होतं पैसे येतील, बायका मुलांना घरी घेऊन येता येईल. पण कसलं काय, ते सगळंच गंडलंय. बायको रोज फोन करते, पैशांची व्यवस्था झाली का विचारते, आणि नाही म्हणून सांगितलं की फोन कट करते. मुलांची शाळा बुडते. नातेवाईकांमध्ये हे सगळं पसरलंय. तिच्या माहेरी तर तोंड दाखवायच्या लायकीचा राहिलो नाहीये. काय करायचं, कुठून पैसे आणायचे मला काहीच कळत नाहीये सर. मला माहिती आहे ते गोखलेकडे जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते जर आपल्याला मिळालं असतं तर तुझे माझे सगळ्यांचेच प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असते. काय करणार, तो गोखले इतका नीच माणूस आहे ना. कधी कधी वाटतं ना, खरं तर चूक माझी आहे. काय त्या गोखल्याबरोबर जर माझे संबंध चांगले असते ना तर कदाचित मिळालं असतं हे कॉन्ट्रॅक्ट. मी चुकलो आहे, इथेही मीच चुकलो आहे. नाही सर, प्लीज तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. मी ते असंच राहावलं नाही म्हणून बोलून गेलो. आपण काहीतरी करू. हां, तुम्ही म्हणालात ना की आपण इतर लोकांशी कॉन्टॅक्ट करू, नवीन कॉन्टॅक्ट मिळवू. आपण काहीतरी करू. मार्केटमध्ये अजून चौकशी करू आपण. करावंच लागणार आहे. ऑप्शन नाही आहे आपल्याकडे. तो तेलंग माझ्या मानगुटीवर बसलाय. 1000 फोन करतोय मला, पैसे कधी देणार, पैसे कधी, धमक्या देतोय मला. त्याला जर वेळेत पैसे नाही दिले ना तर काय सर? तर त्याचे पैसे परत करण्यासाठी मला माझं घर गहाण ठेवावं लागेल. काय करू, दुसरा पर्याय नाही आहे माझ्याकडे. घर गहाण ठेवणे हा शेवटचा पर्याय आहे हातात. गाई, काय? काय करतेस तू? सगळं पाणी आटून जात आहे भाजीतलं. पिहू, बरं झालं तू आलीस, नाही तर सगळी भाजी खाली लागली असती. नाही पण तुझं लक्ष कुठं होतं? आणि ती कुठे आहे? कोण? तुझी फ्रेंड, तुझी मोठी बहीण. मदत करणार होती ना ती. पिहू, वहिनींबद्दल मस्करी करायची नाही हा. आता तुझ्या काकूने ठरवलंय ना बदलायचं. सगळी नाटकं आहेत. फटके दे ना आता असं काही बोललीस तर. बरं, आय एम सॉरी. पण मला सांग, तुझं लक्ष कुठे होतं? कसला विचार करतेस तू? टेन्शन आहे का कसलं? पिहू, आज मी क्लासला गेले होते ना, तेव्हा सोनाली मॅडमनी मला काय सांगतेस तू? कॉंग्रॅच्युलेशन, तुला ऍड. हळू बोल ना तू, सगळ्यांना कळलं तर. आई ऐकू दे की, त्यांनाही आनंद होईल.
अगं तुला ऍड ऑफर झाली आहे, केवढी मोठी गोष्ट आहे ती. कसला भारी आई, कॉंग्रॅच्युलेशन, प्राऊड ऑफ यू. अरे काय प्राऊड ऑफ यू पिहू, तुला वाटतं तितकं सोपं नाही हे सगळं. मला हे जमेल की नाही असं वाटत नाही. आई का नाही जमणार? मी तुला म्हणते ना, तू माझी सुपर वुमन आहेस. तुझ्यासाठी काहीच अशक्य नाही. आणि हे तुला कळतंय का? त्याने तुला सिलेक्ट केलंय, इथेच अर्धी लढाई जिंकली आहेस तू. पिहू, मी आई आहे तुझी, तुला माझं कौतुक आहे म्हणून सुपर वुमेन ते सगळं ठीक आहे, पण समजा हे मला जमलं तर घरच्यांचं काय? तुला वाटतं ते मला परवानगी देतील? कळतंय का तुला? आधीच ते कॉन्ट्रॅक्ट गेलंय म्हणून बाबा चिडलेत माझ्यावर. त्यांना असं वाटतंय की ते सगळं माझ्यामुळे झालंय. त्यात जर मी त्यांना हे सांगितलं की मला जाहिरात ऑफर केली आहे तर झालं. नाही, अविनाश तर कधीच तयार होणार नाहीत आणि आई दोघेही मला परवानगी देणार नाहीत, त्यामुळे जाऊ दे. मग तू काय एवढा विचार करत होतीस? म्हणजे जर तुला माहिती आहे तुला सगळीकडून नकार घंटाच मिळणार आहे, तर मग भाजी खाली लागेपर्यंत इतका गहन विचार का करत होतीस तू? म्हणजे मला छान वाटतंय ग. त्यांनी समोरून मला जाहिरात विचारली, मला खूप छान वाटतंय. आणि तुलाही जाहिरात करायची. हो, आई मग कसला एवढा विचार करतेस? तू घरी एकदा विचारून तर बघ ना. जस्ट विचारून बघायला काय हरकत आहे? आई अशी संधी परत येत नाही. नाही मी नको ग पिऊ, नको. ते माझी इच्छा वगैरे ते सगळं ठीक आहे, पण माझ्यामुळे मला घरात वाद नको. नाही, जाऊ दे. आई हां, तुला ऍडसाठी किती पैसे मिळणार आहेत? 5 लाख रुपये. का ग? आई मग तर तू सांगायलाच पाहिजे. ही पेमेंटची रक्कम ऐकून बाबा काय आजी सुद्धा हो म्हणेल. आई आत्ता आपल्याला पैशांची गरज आहे, आणि ते जर पैसे ऍड करून मिळणार असतील ना तर दोघंही तुला परमिशन देतील. बघच तू विचारून तर बघ. अनु, हा, अगं स्वयंपाक झाला की नाही? भूक लागली मला. हो हे काय झालं, ताटं घेतच होते. पिहू, अगं मग वाढ ना लवकर. हो लगेच. ऐक ना, तू सगळ्यांना जेवणासाठी बोलून आणि सांग की स्वयंपाक तयार आहे. हो आई, हं? काय आता सगळे जेवायला आल्यावर तू हा विषय काढणार आहेस? नाही पिहू. आई तू नाही बोललीस तर मी बोलेन. पिहू, आई प्लीज, मी सगळ्यांना बोलवून येते. पिहू. अनु, हो आई, घेतेच आहे. अहो, भाजी वाढू का? पोळी घेता का अर्धी? थेपला वाढलायस मला? पोळीच आहे ना? दिसतंय सगळं, तरी कशाला विचारायचंय? हवंय का? लागलं तर घेईन मी. हो, शांतपणे जेवा तुम्ही. बाबा, आईला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. बोल ना पटापटा, काय सांगायचंय? हो बोल पटापट. जेवायचे थांबलो. सांग काय सांगायचं तुला? ते ॲक्च्युली अहो, मला काय झाले अनु?
वहिनी, तुझ्या जे काही मनात असेल ना ते बोलून टाक, घाबरू नकोस, बोल. मला बाबा, आईला जाहिरातीत काम करायची ऑफर आली. जाहिरातीमध्ये म्हणजे टीव्हीवर लागतात तशी जाहिरात? हो, टीव्हीवर ब्रेकमध्ये दाखवतात ना तशी जाहिरात. बाबा, प्लीज आईला परवानगी द्या ना, प्लीज. काय नवीन खूळ घेतलंय आता डोक्यात? हे तुला वाटलं कसं की हा विषय घेऊन तू माझ्यापर्यंत येऊ शकशील? की तुला असं वाटलं होतं की हा विषय जेवणाच्या टेबलवर काढलं तर मी हो म्हणेन? आपल्या घरातल्या बायका ही असली कामं करत नाहीत, त्यामुळे मी तुला परवानगी देणं शक्यच नाही. दादा, अरे काय बोलतोयस तू? अरे अनु वहिनीला ऍड मध्ये काम करायला चान्स मिळालाय. अरे वर्षभर लोक स्ट्रगल करतात रे त्यासाठी. तू मध्ये बोलू नकोस रेवती, गप्प बैस. आम्ही बरोबर बोलतोय. जाहिरातीमध्ये काम करतात ना, त्यांनी आपल्या घराण्याची अब्रू वेशीला टांगलेली असते. आपल्या घराण्यातल्या बायका अशा जाहिरातीमध्ये काम करत नाहीत. आधीच्या अनुनी काय कमी प्रताप केलेत? 4 चौकात सायकल चालवली, टीव्हीवर दिसली, सगळ्या जगात आमचं हसं करून टाकले. पण त्यामुळेच आपल्या डोक्यावर छप्पर आहे आज आई, हे विसरलीस का तू? अरे ते बरोबर आहे, ते करावं लागलं कारण तेव्हा गरज होती ना दादा. आता हे सगळं करायची गरज आहे का? ज्याला हो म्हणायचं त्या गोष्टीला हो म्हणतो ना रे मी. ते काय कुकिंगचा काहीतरी क्लास मी हो म्हणालो, जाते किती क्लासला. बाबा, असं काय करताय तुम्ही? ऍटलीस्ट तुम्ही तरी असं म्हणू नका. पूर्वी बायका या फील्डमध्ये काम करत नव्हत्या कारण तेव्हा काळ वेगळा होता. पण आता काळ बदललाय. टीव्ही सिनेमात बायकांनी काम करणं हे खूप कॉमन झालंय आता. घराण्याची अब्रू जाईल म्हणून नाही, तर एक कला म्हणून याच्याकडे बघतात. आपल्या आईमध्ये पण त्यांना काहीतरी स्पार्क वाटला असेल, म्हणून त्यांनी आईला विचारलं ना. ते आम्ही जन्माला घातलेला स्पार्क आहेस तूच. तू ना एक काम कर, आयुष्यभर ना जरा तुझ्या डोक्यातले जे स्पार्क आहेत ते दाखव. परीक्षेमध्ये पहिली एक कधीतरी. हिला सांगायची गरज नाही, कळलं ना? हिच्यामध्ये जे स्पार्क आहेत ते मी बघेल. जाहिरात वगैरे ही करणार नाही, विषय संपला. एक शेवटचं सांगायचं होतं. सॉरी, एक शेवटचं. आईला या जाहिरातीचे 5 लाख रुपये मिळणार आहेत. काय 5 लाख? ए, उगाच थापा मारू नकोस. ही 1 मिनिटाची जाहिरातीसाठी 5 लाख असं कोणी देतं का? आई, अगं पिऊ खरं बोलतीये. अगं ऍड मध्ये खूप पैसे मिळतात. म्हणजे बघ, जी ऍड आपण 1 मिनिटाची बघतो ना, त्यामागे खूप मेहनत असते. 5 लाख रुपये ती लोक देऊच शकतात. अगं अशी कुठली जाहिरात आहे का? तू पण काय लगेच विचारते जाहिरात कसली आहे? खाली बस, जेव. अरे विचारायला काय हरकत आहे? सांग ना, कुठली जाहिरात आहे ही? आई, ते स्वयंपाकात आपण तेल वापरतो ना, त्या तेलाची जाहिरात आहे. तेलाची? कुणी विचारले का तुला ही ऍड?
गौतम प्रधान, ते ॲड कंपनी, म्हणजे खूप खूप मोठं नाव आहे त्यांचं ॲड कंपनीमध्ये. ते लेक्चर द्यायला आले होते. त्यांच्याकडे ते फेमस डिरेक्टर कोणतरी समर, त्यांनी रेफरन्स, त्यांनी काहीतरी, म्हणजे त्यांनी विचारलं. एक मिनिट वहिनी, समर देशमुख हो, समर देशमुख. त्यांनी विचारलं तुला? हो. दादा, अरे मला माहिती आहे ते, म्हणजे ते ना ऍड फिल्म मधलं खूप मोठं नाव आहे. मी परवाच त्यांचं आर्टिकल वाचलं. वहिनी, त्यांनी तुला ऑफर केली आहे? वहिनी, म्हणजे अगं तुझं काम आवडलंय त्यांना. वहिनी वहिनी वहिनी, आय एम सो प्राऊड ऑफ यू. दादा, बघ बघ, अरे मोठी मोठी लोक वहिनीचं कौतुक करतायत आणि तू म्हणजे, अरे दादा, ऍड मध्ये काम करण्यासाठी ना लोक खूप स्ट्रगल करतात, पण आपली वहिनी, दादा, अनु वहिनीसाठी समोरून आलाय. वहिनी, आय एम सो प्राऊड ऑफ यू, सो प्राऊड ऑफ यू. दादा, दादा प्लीज नाही म्हणू नको, प्लीज 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 दादा. हो बोल, हो हो. काय नाव सांगितलं त्या माणसाचं? समर देशमुख. मला एकच कळत नाहीये, हा काय समर देशमुख हा जो मोठा दिग्दर्शक आहे म्हणे, हा कुकिंग क्लास मध्ये काय करत होता तुझ्या? या तेलाची जाहिरात करायला आले होते ते. हो ना आई? हो, तेलाची जाहिरात करायला आले होते ते. लोकांना या तेलाविषयी समजावं, तेलाविषयी लेक्चर होतं. हो, आणि मला आई सांगत होती की ह्या ऍडसाठी त्यांना एक फ्रेश चेहरा हवा होता. फ्रेश आणि कॉमन एस्टॅब्लिश चेहरा नको होता, म्हणून त्यांनी आईची निवड केली आहे. वाह, क्या बात आहे. अरे म्हणजे एवढ्या लोकांमधून त्यांनी आपल्या अनुची निवड केली. अनु, तुझं खरंच जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं. आणि अरे अभि, नशीब तर बघ अनुचं. आणि समोरून इतकी चांगली संधी चालून आलेली असताना तू उगाच नाही म्हणू नकोस. अरे काहीच अर्थ नाहीये ताणून धरण्यात. तू परवानगी दे अनुला. हा, ही चांगली संधी आहे सीमा. अनुची बाजू घे आणि सगळ्यांना शॉक कर. भाऊजी, मलाही असंच वाटतंय की तुम्ही अनुला जाहिरातीसाठी परवानगी द्यावी.